सर्वसामान्यांच्या आरोग्य सेवेसाठी सुरू झालेला आपला दवाखाना आता ठाण्यामध्ये साड्यांच्या विक्रीसाठी उरल्याचा आरोप होतोय। 2023 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गाजावाजा करत हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना नावाची योजना सुरू केली होती। गरीब, गरजू आणि अतिदुर्बल घटकांना मोफत प्राथमिक उपचार मिळावेत हा त्यामागचा हेतू होता। 30 प्रकारच्या चाचण्या, 105 औषधं, 66 उपकरणं आणि तब्बल 210 कोटींचा निधी या योजनेला देण्यात आला होता। एकट्या ठाण्यामध्ये सुमारे 50 ठिकाणी आपला दवाखान्याची केंद्र उभारली गेली। मात्र आता त्या दवाखान्यांपैकी अनेक ठिकाणचे दरवाजे बंद असून बॅनर धूळ खात पडल्याचा आरोप स्थानिकांनी केलेला आहे। त्यापैकीच एक असलेल्या मानपाडा भागातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी। माझ्यासोबत काही या ठिकाणचे स्थानिक कार्यकर्ते आहेत, मालक देखील आहेत। दादा, काय सांगाल? आपला दवाखाना मोठ्या प्रमाणात संकल्पना सुरू केली होती, परंतु तो कागदावरती या ठिकाणी धूळ खात पडलाय। अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाने आपला दवाखाना सुरू झाला आणि जो कोण ठेकेदार होता तो ठेकेदार इथून पगार न देता, काही लोकांचे भाडे न देता तो इथून निघून गेलाय। त्याला सर्वस्वी जबाबदार ठाणे महानगरपालिका असं आम्ही धरतो। दवाखान्याला 2-2, 3-3 नर्सेस दिलेल्या होत्या, त्यांच्या 5-5, 6-6 महिन्याचे पगार दिलेले नाहीयेत आणि ज्यांचे गाळे भाडे तत्वावरती घेतलेले होते त्यांना सुद्धा 4-4 महिन्याचे भाडे दिलेले नाहीयेत। ताई, तुमचा हा गाळा आहे, किती वर्षांचं हे अग्रीमेंट होतं? किती वर्ष या ठिकाणी कामकाज चाललं आणि किती नेमकं तुमचं भाडं थकबाकी आहे? 2 वर्षाचं काहीतरी होतं कॉन्ट्रॅक्ट। हा माझ्या आईचा गाळा आहे आणि त्यानंतर त्यांनी आता सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत त्यांनी भाडं दिलेलं नाहीये। सप्टेंबर पासून ते डिसेंबर पर्यंत भाडं दिलेलं नाहीये त्यांनी। किती नेमकं भाडं याचं ठरलं होतं आणि किती एकंदरीत रक्कम जी थकबाकी आहे? 20,500 काहीतरी बोलली ती। म्हणजे ऍक्च्युली हे सर्व माझी बहीण बघते, तर तिने सांगितलं तेवढं भाडे दिलेलं नाहीये, त्यांचं 4 महिन्याचं काहीतरी आहे। आपला दवाखाना ही संकल्पना जी आहे ती मात्र धूळ खात एकंदरीत पडल्याचं शिंदेच्या ठाणे जिल्ह्यामध्ये, शिंदेच्या ठाणे शहरामध्ये एकंदरीत पाहायला मिळतंय। निश्चितच यामध्ये काय नेमकी भूमिका सत्ताधारी घेतील हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। शुभम कोळी, झी मीडिया, ठाणे।